Very good morning to all students. We are discussing about pollution. We already discussed or completed the pollution called air pollution. Now we are moving towards the second type of pollution, that is water pollution. So here pollution occur within a water, that is called water pollution. Contamination, we can say contaminated water which is harmful to living organisms is called as water pollution. Okay, so this is the definition of water pollution. Contaminated water आहे हे, which is harmful to living organisms for the drinking purpose. जर एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असा पोल्युटेड वॉटर जर पीत असेल किंवा पाणी जर तो अनक्लीन आहे, पोल्युटेड म्हणजेच अनक्लीन वॉटर आहे, तर तो पाणी तशा प्रकारचं पाणी जर एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझमनं किंवा माणसानं किंवा एखाद्या कुठल्या अदर ॲनिमल्सनं जर तो कंझ्युम केला तशा प्रकारचं वॉटर, तर त्याला मे बी त्याचं हार्मफुल इफेक्ट ते त्याच्या बॉडी स्ट्रक्चरवरती होतील, त्याचा वॉमिटिंग होईल किंवा त्याच्यामध्ये चेंजेस दिसतील, डिसीजेस स्प्रेड होतील. सोबतच असं पण होऊ शकतं कधी कधी इतकं अनक्लीन वॉटर असतं की त्यामुळे त्यांची डेथ पण होण्याचे चान्सेस असतात. तर वॉटर पोल्युशन देखील एक हार्मफुल इफेक्ट आहे. आता याच्या रिझन्स काय आहेत आणि याच्या इफेक्ट्स काय असतात आणि आपण याच्या वरती काय करता येतो, कंट्रोल मेजर्स कशा असतात ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम आपल्याला बघायचे आहेत की याच्या रिझन्स काय असतात. ॲक्च्युली जसं आपण एअर पोल्युशनमध्ये बघितलं आहे, ती काही इथं पण तशाच प्रकारचे काही नॅचरल आणि मॅनमेड असतात का, ते आपल्याला बघायचे आहेत. तर कुठलाही पोल्युशन असेल, ओके, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, कुठलाही पोल्युशन असेल तर दोन गोष्टी याला रिस्पॉन्सिबल असतातच. एकतर नॅचरली ते पोल्युटेड होईल, नाहीतर तो मॅनमेड पोल्युटेड, म्हणजे दोन रिझन्स असतीलच. तर राईट डाऊन द रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन. तर आपण वॉटर पोल्युशनच्या रिझन्स बघू, कॉजेस बघू. रिझन्स म्हणजेच कॉजेस, ओके, कॉजेस, कारणे काय आहेत, ओके, रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन. सरळ आपण जसं एअर पोल्युशनमध्ये घेतलं होतं, याला पण दोघं रिस्पॉन्सिबल असतात. एक तर नेचर आहे, त्याला म्हणतो नॅचरल कॉज और नॅचरल रिझन. दुसरं जे असणार आहे मॅनमेड रिझन्स, ओके, हे पहिलं. आता याच्यामध्ये आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा आपण नॅचरलकडे जाणार. नॅचरली कसं पद्धतीने वॉटर पोल्युटेड होतं आणि त्या पोल्युटेड होण्यामागचे कोणते कोणते पोल्युटंट्स रिस्पॉन्सिबल आहेत यांना आपण डिस्कस करूया. नॅचरली तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट जो नॅचरल कॉज आहे, रिझन आहे, तो असतो अक्वाटिक वीड्स, ओके. अक्वाटिक वीड म्हणजे तण, एक प्रकारचं गवत. पाण्यामध्ये जर समजा खूप सारं फायटोप्लॅन्क्टॉनच भरलेलं आहे, खूप गवतच आहे, पूर्ण पाणी जे आहे गवतानं भरलेलं असेल, तर अशा कंडिशनमध्ये काय होणार, त्या पाण्यामधलं ऑक्सिजनचा लेवल, डिझॉल्व ऑक्सिजन जो आहे O2,
त्याचं जे आहे लेवल कमी होणार, म्हणजे डिझॉल्व ऑक्सिजनचा लेवल मिनिमाइज होईल. याच्यानंतर काय होतं, दुसरा इफेक्ट त्याच्यावरती काय दिसून येतं, त्याच्या ज्या नॅचरल क्वालिटीज असतात त्याच्यावरती परिणाम पडतो. कोणाच्या, तर वॉटरच्या. तर पहिला इफेक्ट काय होतो अक्वॅटिक वीडचा, डिप्लेशन इन, आपण म्हणू डिप्लेशन म्हणजे कमी होणं, डिप्लेशन इन O2 फ्रॉम O2 ऑफ वॉटर. आता तो वॉटर कसा होईल, तो ऑक्सिजनेटेड वॉटर राहणार नाही, तो डिऑक्सिजनेटेडकडे मूव्ह करतोय. तसं का होतं, वीड जास्त आहेत पाण्यामध्ये, मग तिथं पाण्यामध्ये काय होतं की त्या ठिकाणी एवढं पाण्याच्या अमाऊंटमध्ये एवढं या वीडचाच नंबर वाढतो की तिथं ऑक्सिजन प्रोडक्शन बी तिथं होत नाही. मग याच्यानंतर मग काय दुसरा इफेक्ट सांगितला आपण की याच्यामुळं याची जी नॅचरल क्वालिटी असते वॉटरची ती मिनिमाइज होते. अफेक्ट्स ऑन, ये कॅपिटल घ्यायचं, अफेक्ट्स ऑन नॅचरल क्वालिटी ऑफ वॉटर, हे होऊ शकतं. हा पहिला कारण झाला, हा पहिला नॅचरल रिझन. आता याच्यामध्ये दुसरं काय असते बघूया आपण. याच्यामध्ये दुसरं एक असतो डिकम्पोजिंग मॅटर, डिकम्पोजिंग मॅटर्स. ओके, हे पण खूप महत्त्वाचे आहेत. हे डिकम्पोजिंग मॅटर्स काय असतात की असे काही मॅटर्स, मटेरियल्स असतात जे त्या पाण्यात असणाऱ्या फायटोप्लॅन्क्टॉन्सना किंवा झू प्लॅन्क्टॉन्सना, प्राण्यांना किंवा तिथल्या वनस्पतींना, त्या तिथल्या बॉडीजना, या ॲनिमल किंवा प्लांट बॉडीजना डिकम्पोज करण्यासाठी हेल्पफुल असतात. तर दीज मॅटर्स, आपण म्हणू दीज मॅटर्स डिकम्पोज द बॉडीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. तिथल्या बॉडीज ज्या असतील त्यांना डिकम्पोज करण्यासाठी ते कारणीभूत असतात. तर हा आहे आपला दुसरा जो रिझन आहे, नॅचरल रिझन. याच्यानंतर थर्ड जो असतो, काही पाण्यामध्ये बघितलं असेल खूप मड असतो किंवा आपण स्लज म्हणू त्याला, चिखल जे असतं, मड म्हणजे चिखल, ह्या टाईपचं जे चिखल होतं. तर त्याच्यामध्ये काय होतं की जर समजा आता चिखल पाण्यामध्ये झालं, ते पाण्यामध्ये चिखल येतो कुठून, असंच आपण जेव्हा पावसाचं पाणी येतो, फ्लो येतो, सॉईल वाहून येत असती आणि त्याच्यामध्ये जमा होतो आणि त्या डॅममध्ये वगैरे पाण्यात चिखल वाटतो. तर त्याच्यामुळं काय होतं, बरेचसे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स ज्या आहेत त्या ॲड होतात पाण्यामध्ये आणि त्याच्यामुळं देखील वॉटर पोल्युशन होऊ शकतं. आपण म्हणूया इथं मेनी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर ॲडेड इन वॉटर. पाण्यामध्ये ॲड केल्या जातात बरेचसे बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. ओके, आता हे तर झालं. हे आपण असं पण सांगू शकतो की याच्यामध्ये सॉईल इरोजन जे असतं हे आणि मड एकमेकांशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये बी अशाच प्रकारचे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर ॲड होतात. जर आपण एखादं सॉईल इरोजन म्हणजे काय, जमिनीची धूप झालेली आहे, तिथलं कंटेंट जो आहे तो कंटॅमिनेट आहे, सॉईलचा पोल्युटेड आहे, आपण म्हटलं ॲसिड रेन झालेली आहे आणि तो पाणी येतोय, माती येते आणि एखाद्या पाण्याच्या साठ्यामध्ये जमा होत आहे. मग अशा कंडिशनमध्ये देखील हे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर तिथे ॲड होतात. आणि दुसरी गोष्ट, हे मड आणि हे जे स्लज जे म्हटले आपण, ह्या चिखलामुळं कधी कधी काय होतं, एखादी जर रिव्हर असेल, समजा रिव्हर आहे, गोदावरी असेल, आपल्याला गोदावरी ओळख आहे तर गोदावरी घेऊ आपण. हे एक रिव्हर आहे गोदावरी
आणि याचा फ्लो या डायरेक्शनने आहे, वरून इकडे घेतोय आपण खालच्या साईडला. आता काय सपोज करा की इथं कुठंतरी थोडासा क्रॉसिंग आहे, हा रिव्हर अशी थोडीशी क्रॉस होऊन परत वापस आपल्या पोझिशनमध्ये येत आहे. तर या ठिकाणी काय होत असतं, जर समजा अशा प्रकारचं मड जर इथं वाहून येऊन इथं स्टोअर झालं, ओके, अशा त्यांच्या वॉटर करंटमध्ये जर इथं स्टोअर झालेला मड आहे, या मडमुळं काय होतं की या पाण्याचं हे जे वॉटर जे येत आहे, फ्लो वॉटर करंट आहे, त्याचं डायरेक्शन चेंज होतो. डायरेक्शन चेंज म्हणजे काय, इथं अडणार पाणी आणि तो सरळ इकडं जाण्याऐवजी तो इथं अडल्यामुळं एकतर तो इथून फुटणार, इकडच्या साईडला जाईल, किंवा ते इकडं कुठंतरी जाण्याचा प्रयत्न करणार, जिकडं त्याला जाता आलं त्या ठिकाणी. म्हणजे या मड आणि किंवा स्लजमुळं या रिव्हरचं वॉटर करंटचं डायरेक्शन देखील चेंज होऊ शकतं. सो दिस इज अनदर रिझन. आता याच्यानंतर बघूया मायक्रोबियल ग्रोथ. ओके, याचा नंबर 5th. सॉइल इरोजन आणि मड जो आहे तो कंबाईन पॉईंट घेतला आहे आपण. ओके, कन्फ्यूज व्हायचं नाही. मायक्रोबियल ग्रोथ पण रिस्पॉन्सिबल असते पाण्याला कंटॅमिनेट करण्यासाठी किंवा त्यांचं पाण्याचं जे क्वालिटी आहे ती डिस्टर्ब करण्यासाठी. पाण्यामध्ये डिझॉल्ड ऑक्सिजन असतो, डिझॉल्ड ऑक्सिजन, त्याला म्हणू आपण डिझॉल्ड ऑक्सिजन. ओके, पाण्यामध्ये हे असतं डिझॉल्ड ऑक्सिजन, म्हणजे पाण्यामध्ये सोल्युबल डिझॉल्व झालेला ऑक्सिजन असतो. फिशेस किंवा अदर ज्या ॲनिमल्स त्यामध्ये राहतात ते बऱ्याच अमाऊंटमध्ये पाण्याच्या थ्रू त्या डिझॉल्व ऑक्सिजनचा वापर करत असतात. तर हे मायक्रोबियल ग्रोथ जे आहे, मायक्रोबियल ग्रोथ म्हणजे कोणाकोणाची ग्रोथ होऊ शकते, मायक्रोब्स लाईक अल्गी अँड फंगी असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये ग्रो होतात. तर अल्गल ग्रोथ होणं काय आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. कारण काय आहे, जर समजा ग्रोथ ऑफ algae in excessive amount which is harmful to वॉटर बॉडी. वॉटर बॉडीजसाठी हार्मफुलच आहे ते इफेक्ट. त्याच्यामध्ये जर अशा प्रकारच्या अल्गीच्या ग्रोथ जास्त होऊ लागल्या, खूप एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जर अल्गीची ग्रोथ होत असेल तर त्याला आपण म्हणतो हे हार्मफुल इफेक्टच आहे. ह्याच्यामध्ये आपण सेपरेट या मायक्रोबियल ऑर्गॅनिझमचं इथं सेपरेट पण घेऊ शकतो की 6व्या नंबरला ग्रोथ ऑफ अल्गी अशा प्रकारे घेऊ शकतो. पण इथं मायक्रोबियल ग्रोथमध्येच आपण हे घेऊन टाकतो. इथं अल्गी वगैरे जे आहेत त्या सेपरेट ऑर्गॅनिझमच्या. मायक्रोब्सचं ग्रोथ म्हणजेच हे अल्गी आणि निमॅटोड्स वगैरे जे काही असतील त्या. तर या ठिकाणी तुम्ही कधी असं बघितलं असेल, एखादा पाण्याचा साठा आहे, एक तळं असेल किंवा तुम्ही जर एखादा छोटंसं डबकं बघितलं असेल, तर पावसाळ्यामध्ये कधी कधी काय दिसतं की त्या पाण्यावरती तुम्हाला असं समजा हे पाण्याचं एक स्टोरेज आहे, तळं आहे, पॉन्ड आहे, आणि याच्यावरती तुम्हाला बरेचसे त्या सरफेसला, वॉटरच्या सरफेसला हिरवं हिरवं दिसतं तुम्हाला, शेवाळ खूप सारं असं पानासारखं छोटी छोटी पानं एवढं झाकतात की तुम्हाला पाणी पण दिसणार नाही. तर त्याला म्हणतो आपण अल्गल ब्लूम. त्याला काय म्हणायचं, अल्गल ब्लूम. अल्गल ब्लूम म्हणजे काय, त्या एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ अल्गीमुळं प्रोड्यूस झालेल्या त्याच्या स्पेसीज, अल्गलच्या स्पेसीज, अल्गीच्या नंबर वाढल्यामुळे, अल्गीच्या स्पेसीज वाढल्यामुळे
त्या पाण्यावरती ते तरंगत असतात. दॅट इज कॉल्ड अल्गल ब्लूम. असं जर झालं, बाहेरचा ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये डिझॉल्व होणारच नाही. आता बाहेरचा ऑक्सिजन तर जाऊ द्या, असं जर कवर झालेली वॉटर बॉडी आहे, त्याच्यामध्ये राहणारे काही फायटोप्लॅन्क्टॉन्स असतील, अगोदरचे अल्गी वगैरे जे आहेत किंवा काही प्लांट्स आहेत, तर त्यांना फोटोसिंथेसिस करण्यासाठी लाईट मिळणार नाही. राईट, लाईट सगळी इथं ॲब्झॉर्ब करून घेतली जाते, इथूनच रिफ्लेक्ट होत आहे, पाण्यामध्ये लाईटच जात नाही, मग त्यांना फोटोसिंथेसिस करता येणार नाही आणि मग त्या पाण्याची BOD जी आहे ती इन्क्रीज होणार. BOD काय होणार? इन्क्रीज होणार. तर BOD काय असते? ही BOD म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. ओके, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे BOD. तर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड इन्क्रीज होते कशामुळं? ड्यू टू द पोल्युटेड वॉटर. आता वॉटर जर पोल्युटेड असेल किंवा अशी अल्गल ग्रोथ त्याच्यावरती झाली असेल, तर अशा कंडिशनमध्ये काय होत असतं की त्या पाण्याची BOD इन्क्रीज होते. BOD इन्क्रीज होणं म्हणजे त्यामध्ये राहणाऱ्या फायटोप्लॅन्क्टॉन्स आणि झू प्लॅन्क्टॉन्स. फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हणजे प्लांट्स, झू प्लॅन्क्टॉन्समधले तिथल्या ॲनिमल्स, फिशेस वगैरे जे काही असतात त्यांना आपण म्हणतो फायटोप्लॅन्क्टॉन्स अँड झू. हे टर्म्स विसरायच्या नाहीत, नोट करून ठेवायच्या कुठेतरी साईडला. फायटोप्लॅन्क्टॉन्स हे शब्द आपण पाण्यामध्ये वापरतोय, लक्षात ठेवायचं. फायटोप्लॅन्क्टॉन्स अँड झू प्लॅन्क्टॉन्स नीट वाचायचं. फायटोप्लॅन्क्टॉन्स अँड झू प्लॅन्क्टॉन्स. प्लॅन्क्टॉन्स म्हणजे ॲक्वाटिक प्लांट्स. झू प्लॅन्क्टॉन्स म्हणजे ॲक्वाटिक ॲनिमल्स. हे विसरायचं नाही. आता हे कन्फ्यूज व्हायचं नाही की कशाबद्दल बोलतोय आपण. फायटोप्लॅन्क्टॉन म्हणजे प्लांट्स आणि झू प्लॅन्क्टॉन म्हणजे ॲनिमल्स. जर पाण्याची BOD इन्क्रीज झाली, वाढली, BOD म्हणजे ऑक्सिजन, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड वाढली, तर हे लोक जिवंत राहू शकत नाहीत, यांना ऑक्सिजनची गरज पडते. मग त्या पाण्यामध्ये जेवढे काही माशा वगैरे जे असतील त्या मरण्याच्या चान्सेस असतात. तर आता शेवटचं आणखीन एक नॅचरल पोल्युटंट म्हणजे तो आहे आणखीन एक प्रकारचं मायक्रोब, दॅट इज निमॅटोड्स. ओके, हे निमॅटोड्स काय असतात? तुम्ही कधी पाहिलं असेल क्रॉपमध्ये, आता सोयाबीनचं क्रॉप आहे शेतामध्ये, तर तिथं आपल्याला किडे दिसतात, छोटे मोठे किडे वगैरे जे असतात त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. मग अशा कंडिशनमध्ये समजा पाऊस पडलं की काय होतं की त्यातलं पाणी, खूप पाऊस पडला आणि त्यातलं पाणी जे आहे ते फ्लो होतोय. फ्लो म्हणजे तो वाहून जातो तळ्याकडं किंवा तिथं काही आसपास जे काही पाण्याचा साठा आहे त्याच्यामध्ये वाहण्याचे चान्सेस असतात. मग तेव्हा काय होतं, या निमॅटोड्स ज्या असतात फ्लो होतात थ्रू दॅट वॉटर करंट आणि ते जाऊन मिक्स होतात त्या पाण्यामध्ये आणि हे निमॅटोड तिथं मग नुकसान करतात. तर तशा प्रकारच्या बायोटिक फॅक्टरमुळं देखील आपल्याला त्या पाण्याचं पोल्युशन होण्याचे चान्सेस वाढतात. ओके, सो निमॅटोड्स आपण म्हणू त्याला आपण सॉईल निमॅटोड देखील म्हणू शकतो. सॉईल निमॅटोड्स फ्लो थ्रू वॉटर करंट
आता हे काही निमॅटोड्स वाहून त्या पाण्याच्या फ्लो थ्रू ते जाणार आणि त्या पाण्यामध्ये ॲड होतील आणि त्या ठिकाणी मग वॉटर पोल्युशन होईल. सो दीज ऑल आर द नॅचरल कॉजेस म्हणा किंवा नॅचरल रिझन्स म्हणा, यांच्यामुळं जे आहे ते पाण्याचं कंटामिनेशन होतं आणि वॉटर पोल्युशन जे आहे ते घडून येतं. आता नॅचरलच्या सोबत आता आपण काय करू, मॅनमेड पण थोडंसं स्टार्ट करूया. आहे वेळ थोडंसं. मॅनमेड रिझन्स हे सेकंड आपलं. त्यामध्ये फर्स्ट मॅनमेड रिझन काय असतो, सगळ्यात महत्त्वाचं डोमेस्टिक सिवेज. आता डोमेस्टिक सिवेजचा अर्थ काय होतो, डोमेस्टिक सिवेज म्हणजे घरगुती सांडपाणी, जे घरामध्ये निघणारं लिक्विड वेस्ट. तर घरामध्ये शहरामध्ये जे काही आपण आता गटर नाल्या वगैरे जे बघतोय, ह्याचं करंट जो आहे, याचा जो फ्लो आहे कुठं जोडला जातो तुम्ही जरासं बघायचं तर आपल्या आजूबाजूला जे नदी असते, रिव्हर असते, त्याच्याकडेच त्याचा फ्लो असतो. म्हणजे तिथं सोडलं जातं आणि त्याच्यामुळं तिथली वॉटर बॉडी जी आहे ती रिव्हर तो कसा जर तुम्ही कधी आपल्या नांदेडच्या बाहेरच्या रिव्हरला जर भेट दिली, तुम्हाला असं दिसून येतं की ते शहरामधून वाहून येत असलेलं पाणी तिथं पाण्यामध्ये मिक्स होतो आहे आणि त्या ठिकाणी मग ते पाण्याचं जे आहे ते कंटामिनेशन होतं आणि तिथल्या लाईव्ह स्टॉक जो काही आहे, फायटोप्लॅन्क्टन, झूप्लॅन्क्टन, यांना त्याचा परिणाम दिसतो. हार्मफुल इफेक्ट्स त्यांच्यावरती होत असतात. तर याच्यामध्ये लिहायचं आहे डोमेस्टिक सीवेज फ्रॉम डोमेस्टिक सीवेज from villages and cities are released into the water body. हा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम आहे. जिथं जिथं गाव आहे, जिथं जिथं अशा प्रकारच्या शहर्स आहेत ज्याच्या आजूबाजूला पाण्याचं स्टोरेज आहे, नदी असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता डोमेस्टिक सिवेज जो आहे तो तिथं सोडला जातो. याच्यानंतर जो आहे इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये देखील खूप आपण म्हणू इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स. इंडस्ट्रियल इफ्लुएन्स म्हणजे काय, इंडस्ट्रीजमधून जसं आता इथं आपण डोमेस्टिक वेस्ट सांगितला सिवेज, लिक्विड वेस्टला सिवेज म्हणतो. इंडस्ट्रियल इफ्लुएंट म्हणजे बी तोच एक प्रकार आहे, फक्त त्या ठिकाणी सिवेजच्या ऐवजी इफ्लुएंट्स म्हणजे तिथून निघणारे हार्मफुल कंटामिनेटेड वॉटर, दॅट इज कॉल्ड इफ्लुएंट. ते ऑलरेडी कंटामिनेटेड असतं ते वॉटर, तिथलं खूप सारे केमिकल त्यामध्ये मिक्स असतात आणि त्यांचं जो आहे फ्लो तो कनेक्ट केला जातो एखाद्या आजूबाजूच्या रिव्हरशी, डॅमशी वगैरे. तर डॅममध्ये तर सहसा दिसत नाही, पण रिव्हरमध्ये मात्र नक्की याला रिलीज केलं जातं. तर या करंट्सना तिथं जोडण्याऐवजी जर आपण जसं सांगितलं की याच्यासाठी जर सेपरेट काही मॅनेजमेंट केलं तर वॉटरचं पोल्युशन नाही होणार. पण हे मॅनमेड रिजन बघतोय आपण, तर हा पण एक मोठा रिजन आहे. या इन्फ्लुएन्सचं मिक्सिंग होतं त्या वॉटरमध्ये आणि वॉटरचं पोल्युशन होतं आणि पोल्युशन झाल्यामुळं त्या वॉटर बॉडीजमध्ये राहणाऱ्या फायटोप्लॅन्क्टॉन्स आणि झूप्लॅन्क्टॉन्सना त्याचा परिणाम दिसतो. ओके, तर याच्यामध्ये लिहायचं आहे व्हेरियस पिगमेंट्स chemicals are added with water bodies through industrial effluents.
दॅट मे कॉज द वॉटर पोल्युशन. तर ह्या काही कारणं आहेत मॅनमेड. हे 2 बघितले आपण. पुन्हा बाकीचे जे आहेत त्या पुढच्या क्लासमध्ये पाहूया. ओके.